सोलापूरच्या मोहोळ शहरामध्ये अगदी एस टी स्टँडच्या समोरच्या दिशेला छत्रपती संभाजी महाराजांचा पुतळा जो आहे तो रातोरात बसवण्यात आलेला आहे। खरं तर शंभू प्रेमींकडून हा पुतळा जो आहे तो बसवण्यात आलेला आहे। मात्र त्यानंतर आता पोलीस प्रशासन आणि शंभू प्रेमींमध्ये काहीसा विसंवाद जो आहे तो निर्माण झालेला आहे आणि या विसंवादानंतर या ठिकाणी पोलीस प्रशासन आणि शंभू भक्तांमध्ये बैठकसुद्धा पार पडलेली आहे। नक्की काय भूमिका आहे ते पण देखील जाणून घेऊयात। काय भूमिका आहे? खरं तर या ठिकाणी पुतळा जो आहे तो आता संभाजी महाराजांचा बसवण्यात आलेला आहे। रात्री अज्ञातांकडून हा पुतळा बसवण्यात आल्याचं सांगण्यात येते। काय नक्की भूमिका आहे या सगळ्या पुतळा बसवण्याच्या मागच्या? खरं तर बलिदान मासानिमित्त अनेक वर्षापासूनची या तालुक्यातील नव्हे तर समस्त जिल्ह्यामधून सर्व जाती धर्मातल्या लोकांची मागणी होती की छत्रपती संभाजी महाराजांचा पुतळा या नॅशनल हायवेच्या सुशोभीकरणासाठी जी जागा राखीव ठेवलेली आहे या ठिकाणीमध्ये छत्रपती संभाजी महाराजांचा पुतळा बसवला आहे आणि ह्या सुशोभीकरणासाठी पुतळा बसवला आहे। तालुक्यातून अनेक शिवभक्त रात्री जमले होते, सर्व जाती धर्माची लोक जमली होती आणि रात्री पहाटेच्या सुमारास हा पुतळा बसवला आहे। खरं तर या पुतळ्यामुळे या तालुक्याच्या ठिकाणचं वैभवामध्ये भर पडणार आहे आणि आमची प्रशासनास विनंती आहे की हा त्यांनी पुतळा हलवू नये। खरं तर तुमची आणि प्रशासनाची बैठकसुद्धा पार पडली, त्यामध्ये कलेक्टर असतील, एस पी असतील आणि त्याचबरोबर स्थानिक अधिकारी हे सर्व होते। नक्की काय भूमिका तुम्ही मांडली आणि त्यांच्याकडून नक्की काय प्रतिसाद आलेला आहे, काय चर्चा झाली बैठकीमध्ये? तुम्हाला माहिती आहे की स्वराज्याचे धाकले छत्रपती ज्यांनी आपल्या स्वराज्यासाठी स्वतःच्या प्राणाची आहुती दिली, ती एक प्रेरणादायी छत्रपती म्हणून प्रख्यात असलेल्या छत्रपती संभाजी महाराजांचं स्मारक ह्या मोहोळ तालुक्याच्या मध्यवर्ती छत्रपती शिवाजी महाराज चौकामध्ये व्हावं ही तमाम शिवभक्तांची, शंभूभक्तांची मागणी आणि इच्छा अनेक वर्षापासूनची होती। रात्री आता तुम्ही म्हणलात की अज्ञाताने नाही, शंभूभक्तांनी आणि शिवभक्तांनी या मूर्तीची स्थापना केलेली आहे, गनिमी काव्यानं केलेली आहे। स्वराज्याचं किंवा छत्रपतींचंच धोरण अवलंबूनच ती गनिमी काव्यानं स्थापना केली। त्यानंतर सकाळी प्रशासनाबरोबर आमची एक बैठक पार पडली, अजूनही बैठक चालू आहे, अर्धवट झालेली आहे। प्रशासनानं आम्हाला आमची काय असेल ते मागण्या आम्हाला विचारलं। आम्ही प्रशासनाला आमच्या सर्व शिष्टमंडळानं आणि जाणत्या लोकांनी, सगळ्या शंभूभक्तांनी, शिवभक्तांनी एकच मागणी प्रमुखपणे आम्ही सांगितलेली आहे की या चौकामध्ये जिथं सुशोभीकरणासाठी राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणानं जागा आरक्षित केलेली आहे, त्या जागेत कुठल्याही वाहतुकीला अडथळा न होता, कुठलीही वादग्रस्त जागा नसलेल्या पॉईंटला जर स्वराज्याला प्रेरणा देणाऱ्या छत्रपती संभाजी महाराजांसारखं स्मारक इथं करायचं असेल तर आम्ही ते करून दाखवलेलं आहे, करून ठेवलेलं आहे। आता फक्त जे काय परवानगीचा विषय आहे ते आम्ही काही दिवसात तुम्हाला पूर्तता करतो। फक्त मूर्तीला कुठल्याही प्रकारे प्रशासनाकडून धक्का लागला नाही पाहिजे ही मागणी आम्ही तिथं केलेली आहे आणि त्यांना आम्ही एकच सांगितलेलं आहे की आता जो काही आम्ही केलेलं आहे ते कायदेशीर ह्याच्यात तुम्ही रूपांतरित करायची जबाबदारी तुमची पण आहे आणि आमची पण आहे। परंतु जर मूर्तीला धक्का लागला तर ह्या मोहोळ तालुक्यात अभूतपूर्व अशी कायदा सुव्यवस्थेची परिस्थिती निर्माण व्हायची शक्यता आहे, कारण शिवभक्तांमध्ये आणि शंभूभक्तांमध्ये त्याबद्दल रोष तयार झालेला आहे। पण प्रशासनाची भूमिका आत्ता तर कुठलीही निगेटिव्ह अशी आम्हाला वाटली नाही। आम्ही सविस्तर चर्चा करताना ती पॉझिटिव्हच झालेली आहे। तर आमचं म्हणणं एकच आहे की आता मूर्ती बसलेली आहे इथं, तुम्ही जे स्मारकासाठी किंवा सुशोभीकरणासाठी जागा आरक्षित केली आहे तर छत्रपती स्वराज्याच्या दाखल्या छत्रपतींसारखी आणि प्रेरणादायी व्यक्तीचं स्मारक दुसरं कुठलंच असू शकत नाही। ह्या जागेचा सदुपयोग ह्या छत्रपती संभाजी महाराजांच्या मूर्तीशिवाय दुसऱ्या कुठल्याही गोष्टीसाठी होऊ शकत नाही। एवढी मोठी गोष्ट दुसरी कुठलीही नाही आणि युवकांसाठी, पंढरपूरला जाणाऱ्या वारकऱ्यांसाठी जाता जाताच इथं शंभू छत्रपतींचं दर्शन घेऊन जायची संधी ह्या निमित्तानं उपलब्ध होणार आहे। ती प्रेरणादायी गोष्ट इथं घडते तर ती प्रशासनानं परवानगी देऊन अधिकृत करावी ही आमची मागणी आहे, आम्ही ती प्रशासनाला सांगितलेली। कशा पद्धतीने आता परवानगीचा आणि ह्या सगळ्या परवानग्या मिळवण्यासाठीचा पुढचा प्रवास असणार आहे, त्या संदर्भात काही चर्चा झालेली आहे का? त्यासाठी शिवभक्त, शंभूभक्तांची एक 8 ते 10 जणांची आमची समिती तयार होईल। ती समिती त्यात आमचे मार्गदर्शक वकील असतील, डॉक्टर्स असतील, आमच्या समाजातले समन्वयक असतील आणि प्रशासकीय कारभाराचा अनुभव असणारे काही लोक असतील। त्यांच्या माध्यमातून आम्ही त्या सगळ्या परवानग्या ऑलरेडी 50% परवानग्या आम्ही मिळवलेल्या आहेत। आता राहिलेले जे 50% आहेत काही कायदेशीर नसतील तर ते आम्ही कायदेशीर करण्यासाठी राजकीय आमची ताकद पणाला लावू आणि सगळ्या दृष्टीनं हे छत्रपती संभाजी महाराज स्मारक हे झालेलं आहे ते कायम राहील ही ग्वाही आणि ही जबाबदारी आम्ही सगळे शंभूभक्त पार पाडू। काही महिला शंभूभक्त सुद्धा या ठिकाणी आहेत।
तुम्ही या ठिकाणी रांगोळी काढली, सडा टाकला आणि पुष्पार्पण केलं, काय भावना आहेत तुमच्या? अतिशय आनंद झालेला आहे. कारण ज्यांनी आपल्या म्हणजे महाराष्ट्रासाठी ज्यांनी 40 दिवस मरण यातनामध्ये काढलेले आहेत, अशा आमच्या शंभू महाराजांचा पुतळा या ठिकाणी उभारला गेलेला आहे. आज मोहोळ शहरामध्ये खऱ्या अर्थाने दिवाळी साजरी करण्याचा दिवस आहे. त्यामुळं शंभू भक्तांना, शिवभक्तांना हार्दिक शुभेच्छा आणि सर्वांनी मोहोळ शहरामध्ये आज खरंच आनंद उत्सव साजरा करावा अशी मी विनंती करते. तुमच्या काय भावना आहेत ताई? तुम्ही देखील आनंदी आहात? माझं असं म्हणणं आहे की एखादी मूर्ती अशी एखाद्या ठिकाणी लावली, त्याला जागा तर किती गेली असं सांगा, 10 बाय 10ची पण जागा गेली नाही. त्यासाठी प्रशासनानं पण जास्त इश्यू करू नये. कसं असतं, बऱ्याच गोष्टी आहेत त्या अनधिकृत इथं, तुम्ही त्याच्याकडे लक्ष देत नाही. एवढ्या एका गोष्टीसाठी एवढ्या सगळ्या शिवभक्ताच्या भावना दुखवू नये गव्हर्नमेंटनं, सरकारनं, शासनानं. आणि जर सगळंच करायचं म्हणलं तर मग शिवभक्त सगळेच काढतील, मग ते अवघड होऊन जाईल विषय. एवढी जर गोष्ट त्यांना म्हणजे पचत नसली तर बाकीच्या गोष्टी जड जातील पुन्हा त्यांना. शिवभक्ताला उघड डिव चल्यासारखं होईल. त्याच्यामुळं प्रशासनानं शहाण्यासारखं वागून ह्या गोष्टीला कुठेही तडा जाऊ देऊ नये, एवढीच माझी. आणि शिवभक्ताला ज्यांनी ही उभा केली त्यांना माझ्या शुभेच्छा. आपण पाहतो या ठिकाणी शौर्य शिवभक्त, शंभू भक्त आहेत आणि त्यांनी या ठिकाणी आपली भूमिका जी आहे ती मांडलेली आहे. आणि प्रशासनाने या पुतळ्याला कुठल्याही पद्धतीचा धक्का लावू नये, हात लावू नये एवढीच विनंती केलेली आहे. अन्यथा या ठिकाणी कायदा सुव्यवस्थेचा प्रश्न जो आहे तो निर्माण होऊ शकतो, असा इशारा देखील शंभू भक्तांकडून देण्यात आलेला आपल्याला पाहायला मिळतो. कॅमेरामन विनोद उमनाबादकरसह सागर सुरवसे, TV9 मराठी, मोहोळ, सोलापूर. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव.